राज्यात सध्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरून मोठा वाद निर्माण झालाय. विविध सामाजिक संघटना आणि नेते या निर्णयाला तीव्र विरोध करत आहेत. नेमका हा विरोध कशामुळे केला जातोय, तसेच यामागील भूमिका काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आम्ही ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने, अध्यक्ष BRSP यांच्याशी संवाद साधला. त्यांनी उपवर्गीकरणामुळे आरक्षणाच्या मूळ उद्देशावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करत आपली भूमिका स्पष्ट केली. खरं म्हणजे आरक्षणाची जी कन्सेप्ट आहे ती खरं म्हणजे विविध जाती जमातीमध्ये विभागलेल्या समाज घटकांना एक मेनस्ट्रीम शासन प्रशासन व्यवस्थेत सहभागी होण्याची संधी आणि त्या माध्यमातून त्यांचे एकत्रीकरण. म्हणून अगदी इंग्रजी कालखंडापासून विविध जाती हजारोंच्या आहेत, पण त्या जातीचं तिन्ही वर्गामध्ये रूपांतर झालं. एक SC, एक ST आणि एक OBC अशा या 3 वर्गामध्ये जाती समाविष्ट झाल्या आणि जातीचं रूपांतर थोड्याफार अर्थानं या SC, ST, OBC वर्गामध्ये झालं. एका अर्थाने हे त्यांचं युनिफिकेशन. त्याला संविधानानं चौकट दिली, आरक्षणाचा आधार दिला. परंतु म्हणतात ना, फोडा आणि जोडा इंग्रजांची नीती होती. खरं म्हणजे ती इंग्रजांची नव्हती, ती इथंच इंग्रज शिकले इथल्या लोकांपासून, ब्राह्मणवादी व्यवस्थेपासून, ठेकेदारापासून. आणि त्याच फोडा आणि जोडा, विभक्त करा, जाती जाती जिवंत ठेवा याचा भाग म्हणून आणि मग त्याला जोडून एक पॉलिटिकल वोट बँक, म्हणजे इथं कास्ट अपीजमेंट पॉलिसी म्हणतो आपण त्याला, अशा प्रकारचं एक राजकारण काँग्रेसच्या काळापासूनच सुरू झालं. पहिल्यांदा असं उपवर्गीकरण झैल सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री असताना पंजाबमध्ये झालं. त्याच्यानंतर मग ते हरियाणाला आलं. त्याच्यानंतर चंद्रबाबू नायडूने मोठं केलं त्याला. मग थोडं एका जातीसाठी करुणानिधीने तामिळनाडूमध्ये आणलं आणि BJP सत्तेत आल्यानंतर तो BJPचा अजेंडाच बनला आणि त्याची घोषणा मोदींनी लोकसभा निवडणूक 2024 हैदराबादला केली आणि सध्या महाराष्ट्रात BJPचं सरकार आहे. त्यामुळं नरेंद्र फडणवीसना आपण किती मोदीचे भक्त आहोत ह्या दाखवण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा ते सोडत नाहीत. आणि मग त्यांनी घाई गडबडीनं महाराष्ट्रातील काही मातंग आमच्या समाज बांधूच्या आग्रहाखातर जे BJP संघामध्ये सक्रिय आहेत त्यांनी ही उपवर्गीकरणाची कल्पना अनेक वर्ष लावून धरली. खरं म्हणजे ते 2003 ते सुरू आहे, परंतु आजपर्यंत काही ते जमलं नव्हतं. आता मात्र BJP महाराष्ट्रात सत्तेत आहे. बऱ्यापैकी एक बहुतांशी त्यांच्याकडे एक बहुमत आहे आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीसच्या सरकारनं हा आता सरकारचा धोरणात्मक निर्णय जाहीर केला. घाईघाईनं त्याच्यासाठी 1 मॅन कमिशन अनंत बदर कमिटी नेमली आणि त्या अनंत बदर कमिटीनं रिपोर्ट दिला, पण रिपोर्ट काय अजून महाराष्ट्र सरकारनं स्वीकारलेला नाही. म्हणजे त्याची स्वीकारण्याची एक पद्धत असते, कॅबिनेटच्या समोर जायला पाहिजे, कॅबिनेटनं तो अप्रूव्ह करायला पाहिजे, मग तो स्वीकारला जातो. तसं अजून काही झालेलं नाही आणि मग तसंही झालं नाही तर तो विधानमंडळातही आलेला नाही, लोकांच्यासाठी खुला केलेला नाही. आणि मग ह्या सगळ्या परिस्थितीत त्यांनी आता त्या रिपोर्टवर तुमचं म्हणणं काय, अशा प्रकाराकडून लोकांकडून त्याने आपले म्हणणे मागवले. तेही कमी नाहीत, 85,000 लोकांनी आपले म्हणणं दिलेलं आहे, मीही दिलेलं आहे. पण आनंद बदर समितीच्या वरती लोकांचं म्हणणं मागवणं म्हणजे विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका न देता उत्तरं मागवणं हा प्रकार आहे. आणि त्यामुळं ही प्रक्रिया काय अजून सरकार स्तरावर ना फार गंभीर आहे किंवा ती शास्त्रशुद्ध आहे असं काही दिसत नाही. पण सर कसं आहे की जनगणना न करता एकतर्फी अशा पद्धतीने अहवाल तयार करणं ते कितपत योग्य? मी काय म्हणलं, पहिल्यांदा काय म्हटलं की ते सरकारी फार काही गंभीर दिसत नाही आणि ते शास्त्रशुद्ध नाही. म्हणजेच जे सुप्रीम कोर्टानं 1 ऑगस्ट 2024ला जे डायरेक्टिव्ह दिलेत की त्याच्यासाठी एक सक्षम कमिशन असावं, त्याच्यासाठी एक सक्षम एम्पिरिकल डेटा असावा, त्याचं सायंटिफिक ॲनालिसिस असावं, पुन्हा लोकसंख्यांची प्रतिनिधित्वाची
टक्केवारी नेमकी काय, या सगळ्या बाबीचा स्टडी असावा. असं सगळं काही न करता जर हे सरकार उपवर्गीकरण करत असेल तर साहजिकच लोकांच्याकडून विरोध होणार. नुसता विरोध होणार नाही तर त्याला पुन्हा न्यायालयीन आव्हान मिळणार. या सगळ्या गोष्टी भविष्यात होऊ शकतात. 2027ला आता जाती जनगणना होणार आहे, बरोबर? मग त्या आधारे पण या गोष्टी पुढे चालवून येऊ शकतात. काय बघा, दोन गोष्टी आहेत. जनगणना दर 10 वर्षांनी होते, 27ला होते. तोपर्यंत घाई करण्याची गरजही नव्हती, नंबर एक. नंबर दोन, की नुसत्या जनगणनेच्या आधारावर चालत नाही. तर प्रत्येक कम्युनिटीतलं शासन प्रशासनामध्ये किती टक्केवारी आहे, प्रतिनिधित्व आहे, तेही बघण्याची गरज आहे. आणि त्या दोन्हीचा ताळमेळ बसला पाहिजे, हा एक मुद्दा. मुळात असा आहे की उपवर्गीकरण हा उपाय आहे का? आता उपवर्गीकरणाचा एक पोटभाग म्हणून आपण बघू. आपल्याकडे एक पूर्वी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ होतं. नंतर जातवार मंडळ केली. आता काय त्या जातवार मंडळाचा फायदा झाला, त्याचा स्टडी पाहिजे की नाही? पूर्वी आपल्याकडे बार्टी होती, आता आरटी वगैरे असं काही काही बरंच झालं. त्याला किती फंड उपलब्ध आहे त्याचाही स्टडी झाला पाहिजे की नाही? त्याच्यावरती सरकारनं एक सक्षम कमिशन नेमून अभ्यास करून ते खरंच फायदेशीर आहे की नाही याचा विचार केला पाहिजे. पण सरकार फक्त पॉलिटिकल वोट बँक पोटी किंवा SCमध्येच आपापसात संघर्ष उभा करण्यासाठी, जसा त्याने अगोदर मराठा वर्सेस OBC केला, धनगर वर्सेस आदिवासी केला, त्याचाच संघर्ष SCमध्येच लावून द्यायचा, असं जर काही कपट कारस्थान षडयंत्र जर RSS BJPचं असेल त्यामुळे ते करत असावेत. पण ज्याला आपण गुड गव्हर्नन्स म्हणतो, त्या गुड गव्हर्नन्सच्या भाषेमध्ये हा सरकारचा निर्णय कुठेही न टिकणार आहे, न बसणार आहे. आणि म्हणून आम्ही त्याला तो लोकहिताचा, सामाजिक हिताचा, विशिष्ट वर्गाच्या कल्याणाचा निर्णय नसून तो शुद्ध राजकीय निर्णय आहे. त्याच्यात काही कुठल्याही समाज घटकाचं, जातीचं फार काही विशेष कल्याण आहे असं दिसत नाही. आता 30 तारखेला आरक्षण उपवर्गीकरण विरोधी समिती ही स्थापन झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगानं आज म्हणजे 30 तारखेला मोठ्या प्रमाणात विरोध दर्शवण्यासाठी किती संघटना याच्यामध्ये सामील होणार आहेत आणि ते कशा प्रकारे अरेंज करणार? ज्या प्रकारे तुम्ही म्हणाला की राज्यभरातून विविध प्रतिक्रिया आहेत, जिल्हावार मोर्चे चालू आहेत, झाले, कुठून लांब मोर्चे आहेत, कुठे परिषद आहेत. मी स्वतः नाशिक, नागपूर, आता 26 तारखेला कोल्हापूर, इचलकरंजी ह्या परिषदा चालूच आहेत. लोकात तीव्र प्रतिक्रिया आहेत. त्याचं रूपांतर एका मोठ्या आंदोलनात व्हावं म्हणून मग मी असेल, आनंदराज आंबेडकर असतील, भीमराव आंबेडकर असतील, चर्मकार समाजाचे नेते बाबूराव माने असतील, बबनराव घोलप असतील, आणि मग आपल्या खालील सगळ्या जिल्हा तालुकावार संघटना यांना सगळ्यांना एकत्रित करून मग ही SC उपवर्गीकरण विरोधी संघर्ष समिती आली, ज्याची काल मुंबईत पत्रकार परिषद झाली. त्याचं नियोजन असं आहे की हा मोर्चा येत्या 30 तारखेला आहे. हा एक प्रकारचा इशारा मोर्चा आहे. कदाचित एका मोर्चात सरकार काही शहाणं होईल असं आम्ही अपेक्षा ठेवत नाही. त्यामुळं हा एकमेव मोर्चा म्हणजे काही शेवट नाही, कदाचित सुरुवातही असू शकेल. पण या मोर्चातून उपवर्गीकरण रद्द करा ही मागणी आहे. ते जनगणना करा आणि ते आकडेवारी गोळा करा आणि हे ते करा, हे सब्जेक्टिव्ह नाही आहे, म्हणजे कंडिशनल नाही आहे. उपवर्गीकरण रद्द करा, कारण तो उपायच नाही. अनेक राज्यामध्ये उपवर्गीकरण धोरण राबवलं, मग ते काँग्रेस असो, BJP असो, त्याचा अभ्यास करा ना, त्यांना फायदा झाला की नाही. जर तो तुमच्याकडं स्टडी रिपोर्टच नाही तर तुम्ही त्याच्यावर कन्क्लुजनला येऊ शकत नाही. आता मला असं म्हणायचं आहे की महाराष्ट्र सरकारनं लाडकी बहीण योजना केली. सगळ्या महिला बॅकवर्ड आहेत का? तुम्ही लागू केली ना. तसंच तो कुठल्याही जाती धर्मातला एखादा माणूस गरीब आहे आणि त्याचं शासन प्रशासनात प्रतिनिधित्व नाही, तर त्याच्यासाठी सरकारनं लाडकी बहीण योजनेसारखं काहीतरी आणा ना. तिथं तुमचे विचार चालत नाहीत का? तिथे तुमची थिंकिंग कपॅसिटी काही संपावर जाते का?
म्हणजेच तुमचा हेतू शुद्ध नाही. हेतू हा कलुषित आहे, षडयंत्रकारी आहे. आणि तो हेतू म्हणजे आंबेडकरी समुदाय आणि आंबेडकरी विचारधारा ही नेहमीच प्रस्थापिताच्या समोरचं एक आव्हान राहिलेलं आहे. मग त्याला आयसोलेशन करायचं, त्याला एकटं पाडायचं, इतर जातीच्या नजरेमध्ये त्याच्यामध्ये त्याच्याविषयी द्वेषाची भावना निर्माण करायची. आणि हे आजकालचं नाही, हे बाळ ठाकरेंनी शिवसैनिकाच्या माध्यमातून केलेलं आहे. हां, किंवा निवडणुकीच्या काळात तुम्हाला खाण पाहिजे की बाण पाहिजे, ह्या ज्या पद्धती आल्या महाराष्ट्रात, हे तेच आहे. आणि त्याच्यापोटी यांचे राजकीय हेतू आहेत. त्यामुळं फडणवीस सरकारसुद्धा काही मातंग समाजाची किंवा आणखी कोणाची प्रगती व्हावी याच्याबद्दल प्रामाणिक नाही, पण त्यांना खेळ मात्र करायचा आहे. म्हणून हा मोर्चा इशारा आहे. 30 तारखेला सकाळी 12 वाजता, दुपारी 12 वाजता तो आपल्या मेट्रो सिनेमापासून निघेल, आझाद मैदानात पोहोचेल आणि आझाद मैदानाच्या बाहेरच जे आपलं VT स्टेशन आहे, CST आहे, त्याच्या समोरच्या चौकामध्ये तिथं त्याचं विराट जाहीर सभेमध्ये रूपांतर होईल. मुख्यमंत्र्याशिवाय कुणाला मेमोरंडम द्यायचा नाही, हेही आम्ही ठरवलेलं आहे. आणि आम्ही म्हटलं आहे की हा काही शेवट नसेल, ही सुरुवाती असेल. पावसाळी अधिवेशन आहे, 29 आमदार मागासवर्गीयच आहेत. मग हा विषय पावसाळी अधिवेशनामध्ये उचलून धरायला काय? नाही, काल आमच्या बैठकीला जसे राजकुमार बडोले माजी आमदार, आता माजी मंत्री, आता आमदार आहेत, ते काल होते. तर काल आम्ही कामाचं जबाबदारी वाटप केलेलं आहे. तर त्यांनाही एक हा रोल दिलेलाच आहे की जे आपले 29 आमदार आहेत त्यांनाही या आंदोलनामध्ये तुम्ही प्रतिनिधी म्हणून समाविष्ट व्हावं. नंबर 1, तुम्ही सभागृहाचे, विधानसभा सभागृहाचे सदस्य म्हणून तुम्ही लक्षवेधी मांडाव्या, त्याच्याविषयी बोलावं सभागृहामध्ये, अशी आम्ही अनेकांना विनंती करण्यात आलेली आहे. आता ते त्यांच्या राजकीय पक्षाचे कितपत गुलाम आहेत आणि ते कितपत स्वतंत्र आहेत याच्यावरती ते अवलंबून आहे. पण आम्ही ते राखीव मतदारसंघातून निवडून आलेले आहेत, म्हणून त्यांना विनंती केलेली आहे. हीच बाब आम्ही अगदी आदिवासी आमदारांना देखील करणार आहे. कारण आज संकट SC वरती आहे, पण उद्या संकट हे नक्की ST वरती सुद्धा असेल. दरम्यान उपवर्गीकरणाच्या परिणामाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून सामाजिक न्याय आणि आरक्षणाच्या मूळ उद्देशावर याचा काय परिणाम होईल याबाबत चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर विविध संघटना आणि तज्ज्ञांच्या भूमिका समोर येत असून यावरील व्यापक चर्चेनंतरच पुढील निर्णय घ्यावा अशी मागणी होत आहे. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.